अमळनेर येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना मैदानावर नेऊन आनंददायी व सोप्या पद्धतीने गणित समजावून देण्याचा प्रयत्न गणिताचे शिक्षक डी. ए. धनगर यांनी केला आहे. सूर्याच्या प्रकाशाने इमारतीच्या सरकणाऱ्या सावलीच्या सहाय्याने वर्तुळासंबंधी संकल्पना कृतीयुक्त अध्यापनाने धनगर यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या. विद्यार्थ्यांना एका खांबाच्या सभोवती वर्तुळाकार बसवण्यात आले. वर्तुळाच्या ज्या भागावर विद्यार्थी बसले त्याला परीघ म्हणतात. त्याचवेळी त्या भागात इमारतीची सावली आली. वर्तुळाकार भागातील इमारतीची सावली म्हणजे जिव्हा असते हे मुलांना निरीक्षणातून लक्षात आले. सावली हळूहळू पुढे सरकू लागली. ती नेमकी मध्यभागी असलेल्या म्हणजे केंद्रावर असलेल्या खांबाजवळ आली. तेव्हा जिव्हा वर्तुळाच्या केंद्रातून जाते त्याला व्यास म्हणतात. तर व्यास ही वर्तुळातील सर्वात मोठी जिव्हा असते असे समजावून दिले. याच पद्धतीने दोर वापरून व प्रत्यक्ष मुलांना उभे करून त्रिज्या, जिवा, व्यास, केंद्र, परीघ, स्पर्शिका, छेदिका, वर्तुळाचा अंतर्भाग, वर्तुळाचा बाह्य भाग, केंद्रीय कोन, लघुवर्तुळ, कंस व विशाल वर्तुळ कंस इत्यादी संकल्पना दृश्य स्वरूपात समजावून देण्यात आल्या. निसर्गात होणाऱ्या बदलाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना गणित समजून दिल्याने शाळेने व पालकांनी गणित शिक्षक धनगर यांचे कौतुक केले.